नाशिक येथील भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याला गजाआड पोहोचवण्यात अहिल्यानगर पोलीस दलाने महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल नगर शहरातील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांचा सत्कार करण्यात आला। येत्या 14 एप्रिल रोजी होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती नियोजनासंदर्भात पोलीस प्रशासन व आंबेडकरी समाजाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। आयोजित बैठकीत समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते। आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा झाली। या बैठकीत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला। बैठकीदरम्यान आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत काढण्यात येणाऱ्या सीडींसंदर्भात विशेष चर्चा करण्यात आली। मिरवणुकीत वापरण्यात येणाऱ्या सीडींवर कारवाई करू नये तसेच त्या जप्त न करता त्यांना परवानगी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली। यावेळी मिरवणुकीचा मार्ग, वेळापत्रक, कायदा व सुव्यवस्था तसेच सुरक्षा उपाययोजनांबाबतही सविस्तर चर्चा झाली। पोलीस अधीक्षकांनी शांतता व शिस्त राखून उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले। या बैठकीत शहरातील विविध आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। प्रशासन आणि कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याने यंदाची आंबेडकर जयंती शांततेत आणि उत्साहात पार पडेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। अहिल्यानगर जिल्हा अधीक्षक पोलीस यांचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी समस्त आंबेडकरी समाज व जिल्हा पोलीस अधीक्षक घारगे साहेब यांच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची हो घातलेली जयंती निमित्त जे काही अडचणी होत्या त्या संदर्भात मीटिंग घेऊन सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने आम्ही काही मागण्या त्यांच्या समोर मांडलेल्या आहेत व त्यांनी पण सकारात्मक प्रतिसाद देऊन आम्हाला त्या मागण्या नक्की मान्य करू त्यांनी या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे व मी सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने त्यांचे आभार मानतो व आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी होईल असं या ठिकाणी सांगतो। 14 एप्रिल महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सवाचा कार्यक्रम या शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये साजरा करण्याच्या दृष्टीनं त्या अगोदर अहिल्यानगर शहरामध्ये हा कार्यक्रम महामानव बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा बसल्यानंतर पहिल्यांदा साजरा होतो। यामध्ये वाद्याच्या काही अडचणी होत्या, त्या संबंधामध्ये माननीय SP साहेबांशी या संबंधामध्ये कार्यकर्त्यांनी चर्चा केली। त्याच्यातून निश्चितपणाने तोडगा निघून जयंती उत्सव फार मोठ्या प्रमाणामध्ये आणि आनंदामध्ये साजरा होईल याबद्दल शंका नाही। यामध्ये या शहरातले विविध मंडळ, विविध संघटना, कार्यकर्ते आणि माता भगिनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा आनंदोत्सव साजरा केला जाईल। दुसरी गोष्ट आहे की या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व कार्यकर्त्यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती साजरी करून तिच्या मार्फत या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे। त्याचबरोबर या शहरामध्ये विविध वक्ते, गायिका असतील, गायक असतील, त्यानंतर काही भाषण स्पर्धा असतील, वेगवेगळ्या स्पर्धा असतील, या स्पर्धांचं इथे आयोजन करण्यात येणार आहे। ते देखील या जयंती निमित्तानं सगळ्या शहरामध्ये होणार आहे। दुसरी गोष्ट, आता या ठिकाणी सन्माननीय SP सोमनाथजी घारगे साहेब यांचाही बहुजन चळवळीच्या वतीनं, सर्व तरुण कार्यकर्त्यांच्या वतीनं, आंबेडकरी चळवळीच्या वतीनं सन्मान करण्यात आला। त्याचं कारण असं की नाशिक येथे जो भोंदूबाबा खरात आहे त्याचा तपास करण्याचं काम घारगे साहेब आणि त्यांच्या टीमने केलेलं आहे। म्हणून त्यांना शुभेच्छा देण्याकरता, त्यांना अभिनंदन करण्याकरता आम्ही त्यांचा इथे सन्मान केलेला आहे। आणि या येत्या 14 तारखेला सर्वांनी मोठ्या आनंदाने आणि उत्साहानं या सोहळ्यात सहभागी व्हावं असं आवाहन मी आंबेडकरी जनतेला, आंबेडकरी चळवळीच्या वतीने करतो। धन्यवाद। जय भीम।